पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। राज्यातील विमा कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांचा शिमगा, तर पीक विमा बंद करून डायरेक्ट शेतकऱ्याचे नावे पैसे जमा करा, शंकर गायकवाड। बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथील मुख्य चौकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्व विमा कंपन्यांच्या नावाने बोंबाबोंब करून शिमगा आंदोलन केले। त्यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की जर विमा कंपन्या व सरकारला शेतकऱ्यांचा पूर्ण विमा परतावा देणं होत नसेल तर सरकारने ही प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून आजपर्यंत प्रति हेक्टरी केलेल्या खर्चाप्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावे दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामाला मदत म्हणून प्रति हेक्टरी 18,000 रुपये जमा करावेत, अन्यथा लवकरच विमा कंपन्या व संबंधित शासकीय राज्यस्तरीय कार्यालयावरती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील, असा इशाराही यावेळी शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलाय। त्यावेळी सरपंच बापूराव गर्दडे, महादेव यादव, बिभीषण जोडवे, संदीप सुर्वे, पिनू सुर्वे, विठ्ठल खरदडे, श्यामराव शिंदे, पांडुरंग यादव, दगडू यादव, अमोल सुर्वे, गंगाधर सुर्वे, नाना क्षीरसागर, दिलीप सुर्वे, चंद्रकांत यादव, लक्ष्मण गर्दडे, संजय सुर्वे, बाळू सुर्वे, सुभाष शिंदे, प्रमोद सुर्वे, लक्ष्मण काटे, श्रीहरी यादव, मारुती गर्दडे, पोपट यादव, श्यामराव लोखंडे, योगेश यादव, समाधान यादव, बाबासाहेब सुर्वे, शंकर यादव, पांडुरंग शिंदे, आकाश गायकवाड, आबासाहेब लोखंडे, किशोर लावंड, दादा गर्दडे, नरसोबा खुरंगळे, आप्पा गायकवाड, गणेश सुर्वे आदीसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज बार्शी तालुक्यातील वानेवाडी गावामध्ये पीक विमा कंपन्यांच्या नावाने शिमगा आंदोलन करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी सर्व पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो, तुम्ही शेतकऱ्यांचं खूप मोठी लूट केलेली आहे। तुमची जर चौकशी केली तर तुम्ही फक्त 10% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही, इतका पैसा तुम्ही लुटलेला आहे। आम्ही वारंवार सांगतो, मी सरकारला सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे, निवेदन दिलेली आहेत। तुम्हाला जर शेतकऱ्यांना असे पीक विम्याचे पैसे द्यायचे नसतील तर ही विमा कंपनी ही सगळा खेळ बंद करून टाका आणि तुम्ही जो हेक्टरी पीक विमा कंपन्यावरती तिकडे तुम्ही 11,000 पासून 18,000 रुपये खर्च करताय, तो डायरेक्ट 18,000 रुपये ही विमा खेळ बंद करून 18,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या नावाने त्या ठिकाणी जमा करा, अन्यथा तुम्हाला जर हे कंपनी चालू ठेवायची असली, पीक विमा चालू ठेवायचा असला तर तात्काळ हे जी वगळलेली सर्व तालुके आहेत तात्काळ घेऊन सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा आम्ही पीक विमा कंपन्यावर यापूर्वी तुम्हाला माहिती आहे शेतकरी आता पेटलेला आहे। आता पूर्वीसारखी लोक अशिक्षित राहिलेले नाहीत। या विमा कंपनीच्या सर्व मालकाला सांगू इच्छितो, अदानी असेल, अंबानी असेल किंवा कुठला टाटा बाटा मफतलाल रिलायन्स गोयंका गोल्लेर असेल, मी सर्वांना सांगू इच्छितो, पूर्वी अशिक्षित शेतकरी होते, तुम्ही लुटलेली त्यांना कळत नव्हतं, परंतु आता त्यांची लूट त्यांना कळलेली आहे। त्याच्यामुळं आमच्या गरिबीचं कारण तुम्ही केलेली लूट आहे। तुम्ही शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे सोडा, अन्यथा शेतकरी तुम्हाला कंपन्यामध्ये येऊन पुन्हा काय करतात माहिती आहे, किती फुटतूट होते, काय होतंय, मग आमची त्या ठिकाणी जबाबदारी राहणार नाही। लोक आत्महत्या करून मारायला लागलेत, आता लोक म्हणतात आत्महत्या करण्याऐवजी आता हत्या करूया, ह्या पावित्र्यामध्ये लोक आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब गोरे।